नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे नवरात्रातला 5वा दिवस, 5वी माळ आणि आपलं 5वं नातं. नातं तसं भयंकर खास आहे, कारण नातं आहे ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आत्याचं नातं. हो, आत्तू म्हणत जिला लहानाचे मोठे होतो आणि जिच्याकडे आपण हवा तो जगातला हट्ट करू शकतो, असं हे एक नातं, ते म्हणजे आत्याचं. आत्या आणि त्यातल्या त्यात भाची हे नातं जरा जास्तच स्पेशल असतं. खरं सांगू का? कारण त्या मुलीमध्ये, आपल्या भाचीमध्ये ती आपलं बालपण परत बघत असते कदाचित. आपण ज्या घरात लहानाचे मोठे झालो त्या घरातली पुढची पिढी आपल्याच प्रमाणे मोठी होताना बघणं हे किती भाग्याचं असू शकतं ना, हे आत्याच्या डोळ्यात कायम दिसत राहतं. असं हे एक नातं ज्याला भावनांचे इतके कंगोरे जोडले आहेत की जी आपली आत्या आहे, आपली मैत्रीण आहे, कधीतरी सखी आहे आणि जिच्याकडे काहीही बोलायला जायच्या आधी थोडाही विचार करावा लागत नाही. अगदी एखादी गोष्ट बाबाची चुगली करायला पण हीच असते, किंवा बाबा ओरडल्यानंतर आपल्याला पाठीशी घालायला पण आत्याच उभी असते. अशा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या आत्यांना आज खूप मनापासून थँक्यू म्हणूया आणि हो, त्यांना सांगूया खरंच तुम्ही खूप छान आहात आणि अशाच आमच्या बरोबर आमच्या आयुष्यभर कायम राहा. तर पुन्हा एकदा आठवण करून देते, ह्या नवरात्रात आपण एक 9 नात्यांबद्दल बोलतोय, एक 9 नात्यांची गुंफण करतोय. ह्या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा आणि हो, उद्या येणाऱ्या व्हिडिओची नक्की वाट बघा एका नवीन नात्याबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.